राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली। नाशिकमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर गारा पडूनही एकाचा मृत्यू झाल्याचं कळतं। निफाड तालुक्यात गारपीट झाली। चांदवड, पिंपळगाव, बसवंत या सगळ्या परिसरात गारांचा पाऊस झाला। या गारपीटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत। मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला। चांदवडच्या काही भागात गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात निघोज इथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता, मात्र आता अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला। मावळ तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या भात पिकांचं नुकसान झालंय। यंदा पाऊस कमी झाल्यानं उत्पादनात घटही झाली आहे। अशातच अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। पण पाऊस आणि शरद पवार यांचं एक वेगळंच नातं आहे असं म्हटलं जातं की पाऊस हा शरद पवार यांच्यासाठी कायमच फायदेशीर ठरतो। आजही नवी मुंबईत झालेल्या शरद पवार यांच्या एका सभेत पावसानं यथेच्छ हजेरी लावली। आताही नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाच्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला अवकाळी पावसानं हजेरी लावली। शरद पवार येताच पावसाला सुरुवात झाली। समोर मोठा जनसमुदाय असल्यानं पवार यांनी कार्यक्रम रद्द न करता सुरूच ठेवण्याची सूचना केली। जोरदार पाऊस असताना सुद्धा शरद पवार यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं। त्या निराशेवर मात करू, संघर्ष करू आणि पुढे धैर्यानं जाऊ। या घटनेमुळे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या 2019 मधल्या पावसातल्या सभेच्या आठवणी जाग्या झाल्या। साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार मित्र श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यासाठी पोहोचले। ही सभा चांगलीच गाजली। भर पावसात झालेल्या सभेमुळे निवडणुकीचा निकाल पाटील यांच्या बाजूने लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। त्यामुळे रविवारच्या पावसातल्या सभेनंतर कुणाची विकेट जाणार याची चर्चा रंगली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजवलाय। कारण लोकसभा निवडणुकीला अवघे 6 महिने अवकाश असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीत महायुतीचं जागा वाटप झाल्याचं सांगितलं। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप 26 जागांवर तर शिवसेना आणि अजित पवार गट मिळून 22 जागांवर लढणार असल्याचं म्हटलंय। जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती। भाजपनं 26 आणि शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या। त्या न्यायानुसार जर का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 2024 मध्ये 22 जागांची मागणी केली तर अजित पवार यांच्या गटाला किती जागा मिळणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आणखी ठरलेला नाही। काल फडणवीस म्हणले आमच्या लोकसभेच्या जागा फिक्स झालेल्या आहेत। लोकसभेच्या मी त्याबद्दल काही स्टेटमेंट करू इच्छित नाही। भाजपनं 22 जागांवर दावा केल्यानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत। मुंबईमध्ये ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 26/11 हल्ल्याच्या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री रविशंकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। याही कार्यक्रमात पाऊस आला। प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या सभेमध्ये संविधानाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। संविधान जुनं झालं सांगून संविधानात बदलाच्या चर्चा सुरू आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। हा एक चुनावी जुमला आहे। संविधान बदलणार, कोणाचा बाप संविधान बदलू शकत नाही। संविधान कधीच बदलणार नाही। राज्यात आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटलाय आणि यावर सुद्धा फडणवीस यांनी नेत्यांना सल्ला दिलाय। माझी सगळ्या समाजाच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे, आपलं म्हणणं पूर्ण ताकदीने ठेवा, पण दुसऱ्यांवर टिप्पणी करणं सर्वांनी टाळा। आता फडणवीस यांचा सल्ला नेते मंडळी ऐकणार का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झालाय। आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ आमने सामने आले। हिंगोलीतल्या ओबीसींच्या महामेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केलं आणि एक बॉम्बच टाकला। मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राज्य सरकारनं शिंदे समितीची स्थापना केली। ही समिती बरखास्त करा, तसंच 2 महिन्यात जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले ती सुद्धा रद्द करा अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे। शिंदे समिती ताबडतोब रद्द करा या 2 महिन्यातील कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या। रद्द झालं की तुमचं सगळं ऑटोमॅटिक रद्द होईल। मग
कारण आमच्या शासकीय नोंदी आहेत, तुमच्या नोंदी फिंदी काहीच नाहीत. मग जे जे राज्य सरकारकडून सारथी संस्थेला दिलं जात आहे ते महाज्योतीला सुद्धा द्यावं लागेल अशी मागणी सुद्धा भुजबळ यांनी केली. आरतीला दिलाय, मराठा समाजाला दिलाय, ते महाज्योतीला आणि ओबीसी समाजाला मिळालंच पाहिजे. सारथीच्या पोराचे काय आले, फक्त सारथीच्या पोराला एकदा प्रतिनिधी बंधू म्हणून विचार. भुजबळ यांनी आपल्या भाषणात जरांगे यांचा नवीन नेते असा उल्लेख केला, तर जरांगे यांनी जुनाट नेते म्हणत भुजबळ यांच्यावर पलटवार केलाय. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसींचा दुसरा एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केलं. यावेळेला भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. मनोज जरांगे यांनी भुजबळ यांचा म्हातारा असा उल्लेख केला होता. या टीकेचा भुजबळ यांनी समाचार घेतला. पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले. जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलनं या छगन भुजबळने केलेली आहे. कुंकडचं कुंकड जोडू नका. परत म्हणत मी पांढरा आंदोलन झाले, हे असले पांढरे झाले का तुम्ही? हे आंदोलन करत होता काय तुम्ही? कशाला केले असले आंदोलन? जाती जाती द्वेष निर्माण होणार आहे. लायकी शब्दावरून सुद्धा भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये चांगलंच युद्ध रंगलंय. महात्मा फुलेंची लायकी होती, त्यांनी शिवरायाची समाधी शोधून काढली. ज्या महात्मा फुले साहेबांना आणि सावित्रीबाईंनी या देशाला राज्याला आदर्श दिला, एका कॉलेजला नाव नाही तुमच्या. तुम्ही आम्हाला काय घेण्यास शिकिता? आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत. तिकडे जालन्यातल्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर दगडफेकीची घटना घडली होती. पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला. या सगळ्या प्रकाराच्या नंतर पोलिसांनी आता ऋषिकेश बेद्रे याला अटक केली आहे. ऋषिकेश बेद्रे याच्याकडून गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं देखील पोलिसांनी जप्त केली. याच मुद्द्यावरून हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी जरांगे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पिस्तूल सापडते, गोळ्या झाडलेलं सिद्ध होत आहे, सगळं काही मिळत आहे, पण ताबडतोब त्याला सेफ केलं जातं. आमचाच उलट प्रश्न आहे, तुम्ही अटक का केलं? कारण सांगा, अटक का केलं? मोदींनी दिलेल्या 10% आरक्षणामध्ये 85% जागा या मराठा समाजाला मिळालेल्या असल्याचा थेट आरोपही भुजबळ यांनी केला. 10% आरक्षण जे आहे मोदी साहेबांनी दिलं, फायदा कोणी घेतला? मराठा समाजाने 85%. नेत्यांना करण्यात आलेल्या गावबंदीच्या मुद्द्यावरून सुद्धा भुजबळ आणि जरांगे यांच्यात जुंपली. 1 महिन्याची सजा आहे जर कुणाला तुम्ही गावबंदी केली आणि अडवला. तेवढं काय तर सांगा ना, मराठी ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून. दुसऱ्या काय पंगाने आवाज येतात? भुजबळ यांनी हिंगोलीच्या मेळाव्यात जोरदार भाषण करत जरांगे यांना आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं. छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष काढला असता तर आपण इथे मुख्यमंत्री म्हणून आलो असतो असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं. मुंडे आणि छगन भुजबळनी जर पक्ष काढला असता तर महादेव जानकर आज मुख्यमंत्री म्हणून इथं आला असता. भुजबळ यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचं सुद्धा जानकर यांनी जाहीर केलं. यू आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. कमांडरच्या भूमिकेत राहावा. भुजबळ यांनी पुढच्या वेळेला दलित आणि मुस्लिम यांना सुद्धा सोबत घ्यावं असंही महादेव जानकर म्हणाले. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसी नेत्यांचा एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्याला जाण्यासाठी भुजबळ नांदेडमध्ये पोहोचले असता त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. काही आंदोलनकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. नांदेडमध्ये छगन भुजबळ यांचा गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मराठा कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. छगन भुजबळ हिंगोलीला ओबीसींच्या एल्गार सभेला जात असताना पिंपळगाव पाटीजवळ हा प्रकार घडला. तर आसना मार्गावर भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय. हिमायतनगरमध्ये छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. तर मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे कुणाचं अपयश आहे असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री, होम मिनिस्ट्रीचा फेलियर आहे. अशा प्रकारचं कृत्य त्यांच्याकडून होईल आणि आज जर त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले तर याच्यापेक्षा भलं मोठं कृत्य ओबीसी समाजाकडून केलं. मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न मराठा ओबीसी या समाजातल्या तणावाचाच एक भाग आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी यावर विचार करून राज्यात सौहार्द निर्माण करण्याची तातडीची गरज आहे. शनिवारी वंचित बहुजन आघाडीची मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे संविधान सन्मान सभा पार पडली. यावेळेला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार भाषण केलं.
तसंच आंबेडकर यांनी आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना इशारा देत आवाहन केलं. प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना इशारा दिला होता. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावलं होतं. मंडल बरोबर नव्हता तर तुम्ही का मंडल बरोबर, मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. प्रकाशभाई, ह्या अडचणीच्या काळामध्ये तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे आहे. आधी प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला आणि त्यावर भुजबळ यांनी दिलेलं उत्तर यामुळे प्रकाश आंबेडकर आणि भुजबळ यांच्यामध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. तिकडे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रात राजकीय रणकंदन माजलंय. ओबीसी नेत्यांच्या मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याला ठाम विरोध आहे आणि यावरूनच जरांगे पाटील, त्यांचे मराठा समर्थक आणि ओबीसी नेते यांच्यात सातत्यानं वाद ताणत चाललाय. मनोज जरांगे यांच्या मागे नेमकं कोण आहे असाही प्रश्न काही नेते उपस्थित करतात. याच राजकीय संघर्षात आता प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना एक सल्ला दिलाय. शनिवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान सभा झाली. या सभेत बोलताना आंबेडकर यांनी जरांगे यांना सल्ला दिला. हा सल्ला देताना त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला. तसंच एक उदाहरण देत जरांगे यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. जरांगे पाटलांना सुद्धा असणारा माझा तोच सल्ला आहे, जो सोनिया गांधींनी चूक केली, कृपा करून तुम्ही चूक करू नका, सल्लागाराचं बिलकुल ऐकू नका. त्यांचा सल्ला आपल्याला 100% मान्य, पण आपल्याला मला सल्लागार काय नाही कोणी. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे पाठिंबा देणारे नेते सुद्धा आता जरांगे यांनी सल्लागारांपासून दूर राहावं असा सल्ला देऊ लागल्यानं जरांगे यांच्या बदलत्या भूमिकांना हा चिमटा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता आंबेडकर यांच्या या विधानानंतर मनोज जरांगे खरंच किती बदलतात, मराठा आंदोलनातील राजकीय हस्तक्षेप थांबतो का, हे येत्या काळातच कळेल. जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये सप्टेंबर महिन्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या दगडफेकीमागे कोण आहे अशा प्रकारच्या चर्चा रंगल्यात. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार यांची प्रेरणा असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात रंगतायत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेल्या ऋषिकेश बेदरे आणि शरद पवार यांचा एक फोटो ट्विट केलाय. नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये दगडफेकीतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे आणि शरद पवार तसंच राजेश टोपे एकत्र आहेत. 1 सप्टेंबरला पोलिसांवर दगडफेक झाली तर 3 सप्टेंबरला शरद पवार यांच्यासोबत भेट झाल्याचा दावा नितेश राणे यांनी केलाय. पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला, महाराष्ट्राला कोण अशांत करतंय असा प्रश्न नितेश राणे यांनी ट्विटमधून केला आहे. मग ह्या निमित्ताने महाराष्ट्राला अशांत करण्याचा कोण प्रयत्न करतंय याची उत्तरं आता महाराष्ट्राला भेटली पाहिजे. देवेंद्रजी आणि माझे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत जे ना मी काढले आहेत ना देवेंद्रजींनी काढले आणि त्या लोकांवर केसेस आहेत. बेदरेला आंदोलनात कुणी जाणून बुजून घुसवलं का? लाठीचार्जनंतर 2 दिवसात बेदरे शरद पवार यांच्या भेटीला कसा गेला असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मनसेनं पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा हाती घेतलाय. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 25 नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. ही डेडलाईन संपताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळीच दहिसर आणि ठाण्यात खळखटाकचं आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी दहिसरमध्ये दुकानावरचा इंग्रजी फलक फाडला. दिलेली डेडलाईन संपल्यानंतर रविवारी 6 वाजण्याच्या सुमारास मनसेनं काही दुकानांवरच्या इंग्रजीत लिहिलेल्या दुकानाच्या पाट्या फोडल्या. या इंग्रजी पाट्यांवर काळही फासण्यात आलं. दुकानावर मराठी पाट्या लावण्याचं आवाहन करणारी पोस्टर्स आणि बॅनर मनसेच्या वतीनं मुंबईभर लावण्यात आले होते. काल मनसेनं दिलेली डेडलाईन संपल्यानंतर सकाळीच दहिसरच्या परिसरात काही दुकानांना काळं फासण्यात आलं. काही दुकानांच्या पाट्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. ठाण्यातल्या मानपाडा भागात सुद्धा अशाच एका कारच्या शोरूमवर इंग्रजी पाटी होती. या इंग्रजी पाटीवर शाईचे फुगे फेकून मनसेनं निषेध केला. ठाण्यातल्या आस्थापनांवर इंग्रजी भाषेतल्या पाट्या मराठी भाषेत केल्या नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिलाय. त्यामुळे परिसरातलं वातावरण चांगलंच तापलंय. मनमाड येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधल्या सर्वच्या सर्व 5 जणांचा मृत्यू झालाय. अंकाईजवळच्या रेल्वे उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली. अपघातातले सर्व प्रवासी हे नाशिकच्या गंगापूरचे आहेत. रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक अशी मृतांची नावं आहेत. मनमाडजवळच्या म्हसोबा देवस्थान इथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवला मार्गे नाशिककडे परतत असताना हा भीषण अपघात झाला.
अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताच्या वेळेला अवकाळी पाऊस आणि रात्रीच्या अंधारामुळे मदत कार्य करण्यास सातत्यानं अडचणी येत होत्या. त्यामुळे वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. राज्याच्या काही भागात यंदा म्हणावा तसा पाऊस अजिबात झालेला नाही. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही गावांमध्ये तर आत्तापासूनच दुष्काळासारखी परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात आत्तापासूनच मोठ्या प्रमाणात पाणीबाणी निर्माण झाले. मनमाड शहरामध्ये नोव्हेंबर महिन्यातच भीषण पाणी टंचाईचं चित्र पाहायला मिळत आहे. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणानं नोव्हेंबरमध्येच तळ गाठलाय. त्यामुळे मनमाडमधल्या विविध भागात पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. अंडाभर पाण्यासाठी या भागातल्या ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होतीये. पालिकेकडून आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातोय. पाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना सुद्धा वणवण करावी लागते. नोव्हेंबर महिन्यातच मोठं पाणी संकट निर्माण झालंय. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करता येत नाही. पुण्यामध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी रस्ता म्हणजे हायवेच्या बाजूचा सर्व्हिस रोड बंद करण्यात आला होता. हा रस्ता बंद करण्यात आल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पोलीस सुद्धा याबद्दल गप्प का होते असा प्रश्न आता विचारला जातोय. पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर इथे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी चक्क सेवा रस्ताच बंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह महामार्गावरचे वाहन चालक सुद्धा हतबल झाले होते. आयोजकांनी सेवा रस्त्यावर बाउन्सर थांबवले आणि हा रस्ताच बंद केला. त्यामुळे PMPMLच्या बसनं आलेल्या सामान्य नागरिकांना खेड शिवापूर पासून चालत जाण्याची वेळ आली. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. या सगळ्यावर पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्यानं स्थानिकांच्याकडून संताप व्यक्त होतोय. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं. त्यामुळे देशभरात 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जातो. मात्र आजचा संविधान दिवस देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने खास होता. आता घटनाकारच्या साक्षीनं सर्वोच्च न्यायालयात न्यायदान होणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं. या सोहळ्याला सरन्यायाधीश DY चंद्रचूड, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारला. डॉक्टर आंबेडकरांचा हा पुतळा वकिली वेशातला असून त्यांच्या हातात संविधानाची प्रत आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयात डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा असावा यासाठी पुढाकार घेतला. देशातील कोणत्याही न्यायालयाच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नाही. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. निसर्गरम्य कोकणाची पर्यटकांना नेहमीच भुरळ पडते. त्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं आपसुकच कोकणाकडे वळतात. आणि हा महिना कोकणवासियांसाठी खास असणार आहे आणि पर्यटकांसाठी सुद्धा, कारण इथे काही खास विदेशी पाहुणे आले आहेत. कोकण किनारपट्टीवर अवतरलेले हे पाहुणे म्हणजे सिगल पक्षी. या पाहुण्यांनी दापोली तालुक्यातील सर्वच समुद्र किनारे गजबजलेत. थंडीची चाहूल लागताच हजारो किलोमीटरचा प्रवास करून सिगल पक्ष्यांचं कोकणातल्या किनाऱ्यांवर आगमन झालंय. कोकणचा समुद्र किनारा सिगल पक्ष्यांच्या पांढऱ्या रंगानं न्हाऊन निघालाय. पुढचे 2 ते 3 महिने किनारे या पक्ष्यांनी फुलून जातील. थंडीच्या कालावधीमध्ये पुरेसं खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल असलेला परिसर यामुळे सिगल पक्षी इथे स्थलांतर करतात. समुद्र किनाऱ्याला थवेच्या थवे येऊन बसतात आणि येणाऱ्या लाटांमध्ये आनंद लुटत असतात. विशेष म्हणजे सकाळी या पक्ष्यांची गजबज पाहताना एक वेगळीच गंमत वाटते. सिगल पक्ष्यांच्या लयबद्ध हालचाली, भक्ष्य म्हणून छोटे मासे आणि खेकडे पकडण्यासाठीची शिताफी, आकाशात विहरण्याची शैली पाहता पर्यटकांची मोठी करमणूक होते. या पक्ष्यांच्या हवेतील सहज सुंदर कसरती देखील पाहण्याजोग्या असतात. त्यामुळे सिगल पक्षी आणि त्यांच्या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावलं आता समुद्र किनाऱ्याकडे वळू लागलेत. यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.